नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये समर आता लॅपटॉपवरती काम करत असताना स्वानंदी समरला ज्यूस आणून देते. तर तो ज्यूस पिताच समर जाम खुश होतो. स्वानंदीकडे बघत आता समर स्वानंदीला म्हणतो की तुम्ही अशाच उभे आहात, तुम्हाला काही हवं आहे का? स्वानंदी म्हणते नाही नाही, फक्त मला वाटतं की तुम्ही जर थोडंसं फ्री असाल तर आपण गप्पा मारल्या असत्या. समर म्हणतो बोला ना. तर तेवढ्यात स्वानंदी खाली बसते आणि म्हणते की राजवाडे, तुमचे छंद काय आहेत मला जरा सांगता का? अहो, आल्यापासून मी फक्त तुम्हाला काम करताना बघते. तर तेवढ्यात मलिका दरवाजापासून तिथून जात असताना स्वानंदीची ते बोलणे ऐकून थबकते. स्वानंदी म्हणते की तुम्हाला बॅडमिंटन खेळायला आवडतं का? पाण्यात बोटिंग वगैरे करायला आवडतं का? स्वानंदी आता अडखळतच म्हणते की खूप छान, आपण जर बोटिंगला गेलो तर तुम्हाला आवडेल का? समर स्वानंदीकडे बघतो आणि समर लगेच गंभीर होऊन एकटक नजरेने स्वानंदीकडे बघतो आणि म्हणतो की पूर्वी मला आवडायचं, पण बऱ्याच वर्षापासून मी केलं नाही आहे. तर स्वानंदी म्हणते आता करायला आवडेल का? आणि स्वानंदी म्हणते की असंच आपण कधीतरी छान बोटिंगला जायचं ठरवलं तर. मलिका आता दरवाजाच्या आडून ते सगळं ऐकू लागते आणि ती ऐकता क्षणी आता समर काहीच बोलत नसतो. तर तेवढ्यात मलिका दरवाज्यात येऊन त्यांच्याकडे बघत म्हणते एक्सक्यूज मी, जरा आत येऊ का? तर त्यांची मलिकाकडे बघत आता समर म्हणतो ये ना काकू. मलिका आतमध्ये जाते आणि तेवढ्याच आता मलिका म्हणते की मी इथून जवळूनच जात होते तेव्हा माझ्या कानावर आलं तुम्ही बोटिंगला वगैरे कुठे जाताय का? तर आता समोर म्हणतो नाही ग काकू, स्वानंदी मॅडम मला विचारत होत्या. तर मलिका म्हणते अच्छा. तर मलिका म्हणते अच्छा, म्हणजे तुम्ही बोटिंगला जायचं ठरवताय का? आणि लगेच आता मलिका बोलते की तुम्हाला बोटिंगला जायचं आहे का? तर समर म्हणतो नाही का काकू. तर आता मलिका म्हणते की थँक्स गॉड. आणि मलिका स्वानंदीला म्हणते की हे बघ स्वानंदी, तू समरला बोटिंगला घेऊन जाऊ नकोस. काय आहे ना, त्या जुन्या आठवणी मला पुन्हा बाहेर काढायच्या नाही आहेत. आणि लगेच आता समर म्हणतो काकू रिलॅक्स, मी कुठेही जात नाही आहे. आणि समर आता लगेच मला मीटिंगला निघायचं आहे, मी निघतो असे म्हणत बाजूला जातो. समर जाताच मलिका म्हणते हे बघ स्वानंदी, उगाच समरच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी आल्या ना तर त्याला त्रास होतो, तेव्हा तू असा काही प्लॅन करू नकोस. आणि त्यानंतर इकडे आता अंशुमन हा झोपेत मोबाईल बघत असतो. तर तेवढ्यात मलिका अर्पिता घाईघाईने तिथे येतात. मोबाईल घेत आता मलिका अंशुमनला म्हणते अंशुमन बस झालं आता हे रोमॅन्टिक ड्रामे बघायचे, इकडे काय झालं ते माहिती आहे का तुला? तर अंशुमन म्हणतो काय झालं? मलिका अर्पिताला म्हणते सांग. तर अर्पिता म्हणते की समरदादाला ती स्वानंदी बोटिंगसाठी तलावाकडे घेऊन जाणार आहे. अंशुमन म्हणतो समरदादाला? तर अर्पिता म्हणते हो. अंशुमन म्हणतो मानलं पाहिजे, त्या स्वानंदीत तर खूपच हिंमत दिसते. अंशुमन म्हणतो पण मुळात दादा तिकडे जाणार नाही बरं का. मलिका म्हणते ती स्वानंदी एक नंबरची आगाऊ आहे, तुला माहिती आहे का? मलिका म्हणते की वेळीच त्या स्वानंदीच्या आगाऊपणाचा आपल्याला काहीतरी करावा लागेल, बंदोबस्त तर केलाच पाहिजे. आता इकडे स्वानंदी ही निकिताला एका ठिकाणी बोलावते आणि राजवाडे तयार होत नाहीये बोटिंगसाठी असं सांगताच निकिता म्हणते की अगं तो ते त्याच्या भूतकाळात गेलाय, त्याला बोटिंगची खूप आवड आहे. स्वानंदी म्हणते की पण मी जर पुन्हा आग्रह केला आणि ते चिडले तर काय करायचं? निकिता म्हणते चिडू दे ना, तू कशाला एवढं टेन्शन घेतेस? स्वानंदी म्हणते चिडले ना ते खूप विचित्र चिडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वानंदी म्हणते की त्यांना पोहता येत नाही आहे ना. निकिता म्हणते पोहता येत नाही, कोण म्हटलं तुला? तर लगेच स्वानंदी म्हणते काकू. निकिता म्हणते की अगं तो पट्टीचा पोहणारा आहे. स्वानंदी म्हणते मग काकू अशा का म्हणाल्यात? निकिता म्हणते की तुला अजूनही कळलं नाही स्वानंदी, अगं काकूला ना समर आणि तुला एकमेकांपासून तोडायचंय, लग्नापासून मैत्रीपर्यंतचा एवढा लांब पल्ला तुम्ही गाठलाय असे निकिता बोलते. निकिता म्हणते की तुला काय, काकूंना ना समरपासून सगळ्यांना तोडायचंय, आम्हाला सुद्धा तोडायचंय. आणि आनंद आणि समरच्या सुद्धा मैत्रीत फूट पाडण्याचा काकूने प्रयत्न केला आहे. निकिता म्हणते काही जरी झालंय तरी काकूंना समर त्यांच्या पूर्ण कंट्रोलमध्ये हवा आहेत. स्वानंदी तुला कळतंय का? आणि तेव्हा आता निकिता म्हणते की जा जा समरला फोन कर, तो तयार होईल. तर लगेच स्वानंदी म्हणते करते. आणि अर्पिता आता त्यांचा पाठलाग करून ते सगळं बघते. आणि स्वानंदी आता समरला फोन करताच आता समर केबिनमध्ये कंपनीमध्ये काम करत असतो. तर स्वानंदी म्हणते राजवाडे तुम्ही बिझी आहात का? समर म्हणतो हो पण तुम्ही बोला. स्वानंदी म्हणते की तुम्हाला मला मी एक लोकेशन पाठवते, तिथे भेटायला जमल का? समर म्हणतो नाही नाही आता खूप कामं पेंडिंग आहेत. आणि समर म्हणतो आपण एक काम करूयात, आपण घरीच भेटूयात. आणि बाय म्हणून समर फोन कट करतो. आणि इकडे आता निकिता आनंदला फोन करते आणि म्हणते की अरे आनंद, काही जरी झालं तरी समरला तू आपल्यासोबत घेऊन ये ना. तर आनंद म्हणतो की तू काही काळजी करू नको, समर आपल्यासोबत येईल.
आणि तेवढ्यात अर्पिता आता मलिकाला फोन करून इकडे निकिता आणि स्वानंदी दादाला एकत्र आणण्यासाठी मोठा प्लान करतायत असं सांगते. तर मलिका म्हणते की आप्पी तू काळजी करू नको, मी अंशुमनला लगेच तिकडे पाठवते. आता इकडे पटकन आनंद हा समरच्या केबिनमध्ये येतो आणि म्हणतो की समर अरे तू इथे काय करतोय, त्या स्वानंदी वहिनी तिकडे कशात तरी अटकल्या, तुला पटकन निघावं लागेल. आणि समर म्हणतो मला त्यांचाच फोन आला होता आणि मलाच त्या म्हणाल्या की तुम्ही आत्ता भेटू शकता का. आनंद म्हणतो की म्हटल्या ना त्या मग निघ ना तू. तर समर म्हणतो अरे माझं काम चालू आहे पुढले काही दिवस ना, आपण फक्त कामावर फोकस करू आनंद. समर म्हणतो आणि त्यांचा फोन आला होता तेव्हा मला त्या काळजीत काही वाटल्या नाही. समर म्हणतो की जर इमर्जन्सी असेल तर त्यांनी सांगायला नको का, याला काय अर्थ आहे, काय झालंय आनंद. आनंद म्हणतो की समर तू अगोदर उठ आणि तिकडे जा. आणि आता समरला धरून आनंद बाहेर ओढत आणतो आणि म्हणतो मी तुला लोकेशन टाकलं, पटकन समर तिकडे जा. आणि समरला आता आनंद तिकडे जायला पाठवतो. आणि आता समर त्याच्या गाडीतून स्वानंदीला भेटण्यासाठी त्या लोकेशनवर जाऊ लागतो. आता समर इकडे जाता क्षणी आता आनंद हा निकिताला फोन करतो आणि समर तिकडे जायला यायला निघालाय असे सांगताच निकिता स्वानंदी आता खुश होतात. आणि आता स्वानंदी खूप खुश झालेली असते. पण आता स्वानंदीला थोडंसं वेगळं वाटत असतं. निकिता म्हणते स्वानंदी अगं तू नको एवढी काळजी करू, आम्ही आहोत ना. आणि आता समर हा आनंदला फोन करतो आणि म्हणतो कुठे आहे त्या इथे. तेव्हा आनंद म्हणतो अरे त्या गार्डनमध्ये असतील. तर समर म्हणतो गार्डन, तुला कसं माहिती इथे गार्डन आहे म्हणून. तर आता आनंद डचकतो. आनंद म्हणतो मी तुला लोकेशन पाठवलंय ना, त्याच्या आजूबाजूला कुठेतरी असेल ती. आणि इकडे आता समर त्या तलावाच्या बाजूला येऊ लागता. स्वानंदी समोर उभी असते, स्वानंदी रिलॅक्स असते. ते बघून समर डचकतो आणि म्हणतो स्वानंदी मॅडम इमर्जन्सी, आनंदने मला सांगितलं तुम्ही इमर्जन्सीमध्ये अटकला आहेत. आणि समर म्हणतो तुम्ही तर एकदम धडधाकट दिसतायत. आणि तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते त्याचं काय आहे ना, हे बघा हे आलीच. तर पटकन आनंद आणि निकिता तिथे येतात. समर त्यांच्याकडे बघत म्हणतो की तुमचं डोकं बिकं फिरलं की काय, मूर्ख आहात का तुम्ही. आणि समर आता लाडात आनंदला मारायला निघतो. निकितामध्ये पडते, सगळेजण हसू लागतात. समर म्हणतो की हसू नका, माझ्या छातीत किती धडधड झालं होतं, मला वाटलं स्वानंदी मॅडमला काही झालंय की काय. पुन्हा आता सगळे हसू लागतात. आणि आता आनंद म्हणतो सॉरी आमचं चुकलंच, पण तू चिडू नकोस, तू एन्जॉय कर. आता स्वानंदी म्हणते की हे बघा कामं तर असतातच, पण तुम्ही कामं असताना देखील माझ्या बाबांसाठी एवढं मोठं सरप्राईज दिलं, एवढी मोठी मैफिलची अरेंजमेंट केली आणि आम्हा सगळ्यांना तुम्ही आनंद दिला आणि ते मी कधीच नाही विसरणार असे स्वानंदी समरला बोलते. आणि समर म्हणतो की मग त्यात काय झालं. स्वानंदी म्हणते की तुमच्या कम्पॅरिझनमध्ये मला एवढं ग्रँड सरप्राईज तुम्हाला कधीच देता येणार नाही. स्वानंदी म्हणते की पण आपलं थोडंसं काहीतरी करायची इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला बोलावलंय. स्वानंदी मॅडम मला एवढं सरप्राईज देण्याची तुम्ही काय एवढी घाई करता आणि कशाला हे सगळं. तर स्वानंदी म्हणते की तुम्हीच म्हणता ना आपल्या माणसांसाठी आपल्या माणसाला आनंद द्यायचा असतो. आणि स्वानंदी म्हणते की जमेल तेवढा आनंद द्यावा म्हणून मी जमेल तेवढं करते. आणि स्वानंदी म्हणते चला तर. समर म्हणतो कुठे. स्वानंदी म्हणते चला तर. आणि लगेच स्वानंदी समरला आता बोटिंगच्या ठिकाणी घेऊन जाते. आता ते लोकेशन समरला जाम आवडलेलं असतं. आणि स्वानंदी म्हणते की तुम्हाला आवडणारी ही सगळ्यात मोठी आवडीची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आले. तर समर खुश होतो. आणि स्वानंदी म्हणते प्लीज तुम्ही माझ्यावर चिडू नका, मला माहिती आहे तुम्ही बिझी होता, तुम्हाला कामाचा लोड होता. स्वानंदी म्हणते पण माझा हेतू चांगला होता, तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आली. आणि लगेच स्वानंदी म्हणते की याल ना तुम्ही माझ्याबरोबर. अहो काळाला सोडून जर तुम्ही वर्तमान काळाकडे जोपर्यंत आपण येत नाही ना तोपर्यंत आपण मागेच त्यामध्ये अडकून बसतो. आणि हे फक्त वर्तमान काळासाठी आणि आपल्या मैत्रीसाठी. आणि एवढं कराल का असे म्हणतात. समर आता प्रेमाने स्वानंदीकडे बघतो आणि प्रेमाने स्वानंदी समरच्या समोर हात ठेवते आणि तो हात बघताच आता समर त्याचा हात स्वानंदीच्या हातात देतो. आणि त्यानंतर इकडे आता प्रेमाने समर आणि स्वानंदी बोटिंग करू लागतात. तर त्याच वेळेस अंशुमनने मोठा डाव खेळलेला असतो. पण आता तो सगळा अंशुमनचा प्लॅन फ्लॉप होत अंशुमन स्वतःच त्या तलावात पडतो. आणि अंशुमनला आता पोहता येत नसतं. आणि ते बघून अंशुमन तलावात पडता क्षणी समर हा पट्टीचा पोहणारा असल्यामुळे बोटिंगमधून उडी घेतो आणि ताबडतोब आता अंशुमनकडे पोहत जाऊन अंशुमनला वाचवतो. समर आता अंशुमनला घरी घेऊन येतो. आणि त्याच वेळेस आता मलिका अंशुमनला म्हणते की थँक्स गॉड समर तिथे म्हणून अंशुमन तू वाचला आणि समरने तुझा जीव वाचवला. तर स्वानंदी म्हणते की पण काकू तुम्ही तर म्हणाला होतात की राजवाड्यांना पोहता येत नाही म्हणून. आणि त्याच वेळेस आता समर रागाने मलिकाकडे बघतो आणि मलिका खोटं बोललेली असते. आणि समर
स्वानंदीने आता मलिकाचे पितळ उघडे पाडलेले असते आणि समर आणि स्वानंदीला एकमेकांपासून दूर करण्यासाठी मलिका खोटं बोलली हे सत्य आता स्वानंदीने समोर आणलेलं असतं. तर आता मलिकाचा पितळ आणि भांडे उघडे पडून आता समर आणि स्वानंदी एकत्र येत आता स्वानंदी मलिकाची कशी फटफजिती करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.